नमस्कार, मी विद्या दाबडे. जीवनविद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जीवन जगत असताना आपण लहानाचे मोठे होतो, तरुण असतो. तरुणपणामध्ये एक वेगळी ताकद असते. त्या ताकदीने आपण सगळा संसार करतो, अनेक गोष्टी कमवतो, अनेक गोष्टी गमवतो. तरीसुद्धा आपण त्यातला आनंद हरवत नाही आणि आनंद घेत संसार करतो. पण जसे दिवस जायला लागतात आणि 40 45 जेव्हा आपल्याला यायला लागते, तेव्हा आपण जीवनाबद्दलचा विचार करायला लागतो. तेव्हा आपल्याला विचार यायला लागतो की माझं हे शरीर आहे ते निरोगी राहील कसं, आणि त्याच्यासाठी मी काय करावं. थोडंसं आपल्याला रिलॅक्सेशन मिळालेलं असतं. मुलं थोडीशी मोठी झालेली असतात, त्यांच्या क्लास, त्यांचे अभ्यास, त्यांचे मित्र मैत्रिणी ह्याच्यामध्ये ते गुंतलेले असतात आणि आपलं आरोग्याकडे तोपर्यंत थोडंसं दुर्लक्ष झालेलं असतं. नाही म्हटलं तरी प्रत्येक स्त्रीचं, मग ती प्रत्येक स्त्री परिस्थितीने कशीही असू दे, तिला थोडंसं दुर्लक्ष झालेलं असतं. ती नोकरी करणारी असू दे, ती गृहिणी असू दे, किंवा ती काहीतरी व्यवसाय करणारी असू दे, स्वतःकडे तिचं दुर्लक्ष झालेलं असतं. आणि ह्या दुर्लक्षामध्ये मग ती 45 नंतर विचार करायला लागते, जेव्हा हळूहळू थोडेसे तिचे केस जायला लागतात, हळूहळू स्किन वेगळी दिसायला लागते, कधीतरी थोडंसं अशक्तपणा तिला यायला लागतो आणि मग तिचा विचार इकडे यायला लागतो की आता आपल्या ह्या शरीराचं निरोगी राहण्यासाठी काय करावं. तर तेव्हा तुम्ही अवश्य योग प्राणायाम करा. आणि योग प्राणायाम करून आपल्याला ह्या शरीराचं संतुलन राखायचं आहे. मग शरीरातलं कफ प्रवृत्ती आहे, आपली वात प्रवृत्ती आहे आणि आपली पित्त प्रवृत्ती आहे. 3 प्रवृत्ती आहेत. ह्या 3 प्रवृत्तीला संतुलित ठेवण्यासाठी छान बागेमध्ये जा, छान योग प्राणायाम करा. बागेमध्ये जमत नसेल तर घरामध्ये सकाळी उठून थोडीशी खिडकी उघडी ठेवून योग प्राणायाम करा. आणि बघा, 1 तास तुम्ही शरीराकरता द्या. 23 तासामधला मी 1 तास, 24 तासामधला मी 1 तास म्हणते, म्हणजे 23 तास आपल्याला आहेत. तर हा योग प्राणायाम तुम्ही करा. तर ह्या पद्धतीने तुम्ही जर योग प्राणायाम करत असाल तर बघा कसं होईल तुम्हाला की योग प्राणायाम केल्यामुळं शरीरातली उष्णता तुमची वाढणार नाही, शरीरातली शीतलता तुमची वाढणार नाही आणि शरीरातलं कफ पित्त वाढणार नाही. आणि हेच नाही वाढलं तर तुमचं अगदी शरीर संतुलित राहील. मग तुमचे केस चांगले राहतील, तुमची त्वचा चांगली राहील. अगदी 50शीत सुद्धा तुम्हाला म्हणायला लागतील की काय वाटत नाहीस तू 50शीची आहेस ते. तर ह्याच्यासाठी हे करायला पाहिजे. मग हे केव्हा करायला पाहिजे, तर आपलं पोट जास्तीत जास्त रिकामं असताना. मग रात्रभर पोट रिकामं असतं तर पहाटे 5:30-6च्या वेळेला तुम्ही हे करायला पाहिजे. मग सकाळी तुम्हाला जमत नाही तर दुपारच्या वेळेला 4ला ही गोष्ट म्हणजे योग प्राणायाम तुम्ही करायला पाहिजे. तर ह्याचं महत्त्व तुम्ही समजून घ्या. आणि माझे क्लासेस चालू आहेत, माझे क्लासेस रोज पहाटे चालू आहेत. जर तुम्हाला करायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आपलं वजन अंकात ठेवणं ह्या दिवसात फार महत्त्वाचं आहे, कारण ह्याच दिवसात हार्मोन इनबॅलन्स होत असतं. आणि जशी आपले हार्मोन इनबॅलन्स होईल तसा शरीरात मोठा बदल होतो. कधी आपल्या डोळ्यात पाणी यायला लागतं, कधी खूप नर्वस वाटायला लागतं, कधी जीवनामध्ये अर्थच नाही असं सुद्धा वाटायला लागतं. अनेक विचार आपल्याला येतात. मग आपल्याला जर निगेटिव्हिटी हे सगळी काढायची असेल आणि पॉझिटिव्हिटी जर आपल्यामध्ये आणायची असेल तर योग प्राणायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तो योग प्राणायाम करत असताना समोर एक गुरु असणं, समोर एक आपल्याला शिकवणारं शिक्षक असणं हे फार महत्त्वाचं आहे. व्यवस्थित शिकून घेऊन तुम्ही योग प्राणायाम केला तर आणखीन तो फलदायी ठरतो. आणि त्याकरता कुठेही करा, माझ्याचकडे करा असं माझं म्हणणं नाहीच आहे. कुठेही करा, पण योग प्राणायामाला महत्त्व द्या. रोजच्या रोज थोडं होईना थोडीशी बागेमध्ये चक्कर मारा. जवळ बाग नसेल तर फुटपाथवरनं का होईना चक्कर मारा. सकाळची स्वच्छ हवा आपल्याला मिळाली पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्ही करत राहा असं मला तुमचं सांगणं आहे. आणि जर तुम्हाला योग प्राणायाम करायचा असेल तर माझे क्लासेस चालू आहेत. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. 2 नंबर आहेत, ते दोन्ही नंबर मी तुम्हाला देते आणि त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.